सेवेतील शिक्षकांसाठी टीईटी अनिवार्यच आणि टीईटी परीक्षा ही 31 ऑगस्ट 2027 पर्यंत पास करायची किंवा क्वालिफाईड करायची आहे। या बातम्या सध्या खूप जास्त प्रमाणात व्हायरल होत आहेत, कारण सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि हिवाळी अधिवेशनामध्ये टीईटी म्हणजे सर्वच शिक्षकांना टीईटी सक्तीची नको, म्हणजे 2013 पूर्वी टीईटी नव्हती, मग 2013 पूर्वीच्या किंवा 2010ला जो आरटी ऍक्ट आला त्या पूर्वीच्या शिक्षकांना तरी टीईटी अनिवार्य करू नये या संदर्भाची एक मागणी तिथे अधिवेशनामध्ये घेतल्या गेली होती। परंतु त्या संदर्भामध्ये जे काही अपडेट आहे, काय सांगण्यात आलेलं आहे, या संदर्भामध्ये आपण आज बोलणार आहोत। त्याचबरोबर सेवेतील शिक्षकांनी सीटीईटी परीक्षा द्यावी का? आता टीईटी बऱ्याचशा जणांना टीईटीचा पेपर अवघड गेलाय, मग सीटीईटी आम्ही द्यावी का? किंवा ही जी टीईटी सक्तीची आहे या संदर्भामध्ये काही राज्यांनी पुनर्विचार याचिका दाखल केल्या आहे, तर त्या ज्या याचिका आहेत त्या संदर्भामध्ये काही निर्णय येऊ शकतो का? आपल्या राज्यामध्ये त्याचा काही इम्पॅक्ट होऊ शकतो का? या संदर्भामध्ये काही सुधारित पत्र निघू शकतं का? अशा बऱ्याचशा ज्या आपल्या शिक्षक बांधवांच्या मनामध्ये ज्या काही हे चालू आहेत, तर त्या संदर्भामध्ये आज बऱ्याचशा गोष्टी मी आज क्लिअर करणार आहे। व्हिडिओ खूप महत्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्कीच पहा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या युट्यूब चॅनलवर। आता सर्वात प्रथम टीईटी सक्तीची या मुद्द्यावर आपण बऱ्याच दिवसांपासून व्हिडिओ बनवत आहोत। या संदर्भामध्ये आता जो नागपूरला म्हणजे मोर्चा झाला किंवा जे नागपूरला अधिवेशन सुरू आहे त्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की आपल्याला माहिती की 2 सप्टेंबर रोजी जो आपला सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला आहे, तर महाराष्ट्र राज्यामधून तरी या संदर्भामध्ये कुठल्याच प्रकारची पुनर्विचार याचिका दाखल झालेली नाहीये। त्यामुळे महाराष्ट्र राज्याने म्हणजे राज्यच तरी सध्या संभ्रमात आहे। त्यांनी स्वतःच्या साईडने पण एखादं परिपत्रक काढून टीईटी किंवा टीईटी या डेट पर्यंत पाहिजेच किंवा टीईटी सक्तीची अशा पद्धतीने सांगितलेलं नसलं तरी आपल्याला माहित आहे की सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे त्या पद्धतीने टीईटी ही सर्व शिक्षकांना सक्तीची झाली आहे। त्यामध्ये कोणाला सूट मिळाली आहे? ज्यांचं सर्व्हिसची 5 वर्ष शिल्लक आहेत त्यांना सूट मिळालेली आहे। तर 2010 पूर्वीच्या शिक्षकांना सूट मिळावी किंवा मग कमीत कमी 2013च्या पूर्वीच्या शिक्षकांना सूट मिळावी, अशा पद्धतीने 1-2-3 वेगवेगळ्या गोष्टींसंदर्भामध्ये चर्चा सुरू होती। तर या संदर्भामध्ये सध्या तरी टीईटी सक्तीचीच आहे आणि तीही सर्व शिक्षकांना अशा पद्धतीने स्टेटमेंट बाहेर आलेला आहे आणि ही जी टीईटी आहे ती 31 ऑगस्ट 2027 पर्यंत क्वालिफाईड करायची आहे। आता या संदर्भामध्ये पुन्हा ज्या राज्यांनी पुनर्विचार याचिका दाखल केलेल्या आहेत किंवा ज्या राज्यांनी स्वतःचे डिसिजन घेतलेले आहेत की आमच्याकडे 2010 पूर्वीच्या शिक्षकांना टीईटीची सक्तीची नसणार आहे, तर त्या राज्यांनी त्या पद्धतीने निर्णय घेतलाय। तसा महाराष्ट्र राज्याने अशा पद्धतीने काही आपला निर्णय घेतलेला नाही। त्यामुळे सध्या तरी अशा पद्धतीचीच बातमी आहे, मग टीईटी सक्तीची आहे। तर आता असं झालं आहे की टीईटी परीक्षा झालेली आहे, पुढची टीईटी परीक्षा पुढच्या 6 महिन्यांनी वगैरे होईल, परंतु पेपर टीईटीचा अवघड गेला आहे। मग आता आम्ही सीटीईटीचा फॉर्म भरावा का? की टीईटीचा रिझल्ट अजूनही लागलेला नाही। तर आता मित्रांनो नेक्स्ट म्हणजे पुढच्या वीकमध्ये वगैरे एखाद्या आठवड्यामध्ये आन्सर की येऊन जाईल, निकाल लागून जाईल। परंतु जर तुम्ही संभ्रमात असाल आणि असं वाटत असेल की आम्ही सीटीईटी द्यावी की नाही द्यावी, तर त्यावर माझं मत असेल की सीटीईटी द्या। जर निकाल असा आला की 10 पूर्वीच्या शिक्षकांना किंवा 13 पूर्वीच्या शिक्षकांना टीईटी किंवा सीटीईटी अनिवार्य नाही, तर वेल अँड गुड। परंतु अशा पद्धतीने काही स्टेटमेंट किंवा काही जर अशा पद्धतीने पत्रक आलं नाही, तर आपल्याला पुढील 2 वर्षामध्ये आता कमी दिवस राहिले आहेत, त्यामध्ये आपल्याला टीईटी किंवा सीटीईटी उत्तीर्ण करणं गरजेचं आहे। मग आता टीईटी तरी ठीक आहे, मराठीत पेपर असतो मॅडम, सीटीईटी कसं? सीटीईटी अवघड असते का? मग टीईटी सोपी की सीटीईटी? तर मी इथे सांगेल सीटीईटी सोपी, आणि हे कारणासकट तुम्हाला मी सांगणार आहे की सीटीईटी कशी सोपी आहे। बघा, हा सीटीईटीचा पेपर खूप सोपा असतो, विषय सारखेच असतात। आता टीईटी बऱ्याचशा शिक्षकांनी आपल्याला दिलेली आहे, परंतु टीईटी हा पेपर तुम्ही बघितला असेल कशा पद्धतीचा होता। यामध्ये पूर्णतः तुम्हाला सब्जेक्ट वाईज प्रश्न विचारलेले होते। मराठी तर मराठीचे 30 प्रश्न, गणित असेल तर पूर्णतः गणितच 30 मार्काचं होतं। मी पेपर स्वतः बघितलेले आहेत, दोन्ही पण, मराठी, गणित, परिसर अभ्यास असो, मानसशास्त्र, म्हणजे हे सगळे जे आपले 5 विषय आहेत सेमच अभ्यासक्रम आपल्याला पेपर 1 पेपर 2 साठी सीटीईटीला देखील सेम तसाच असतो। फक्त इथे तुम्हाला लँग्वेज चूज करायची असते। फर्स्ट लँग्वेज तुम्ही जर मराठी घेतली तर सेकंड लँग्वेज तुम्ही इंग्लिश किंवा हिंदी घेऊ शकतात, जी तुम्हाला वाटेल, किंवा फर्स्ट लँग्वेज तुम्ही मराठी घेतली तर सेकंड लँग्वेज तुम्ही
हिंदी किंवा मराठी घेऊ शकतात. अशा पद्धतीने आपण लँग्वेज चॉईस करू शकतो. मी हे 3च लँग्वेज बद्दल यासाठी सांगितलं की इतर लँग्वेज जर तुमच्या असतील कन्नड वगैरे तर ते त्या पद्धतीने घेऊन सीटीईटी क्लिअर करू शकतात. मग सीटीईटी सोपी कशी? तर बघा, आपण एक विषय धरून चालूया. जर गणित हा विषय आहे तर सीटीईटी पेपरमध्ये जर 15 मार्काचं गणित विचारलं तर 15 मार्काचं हे गणितावर आधारित अध्यापनशास्त्र विचारलं जातं. त्याचबरोबर जर बालमानसशास्त्र असेल तर 15 मार्काचं जर आपल्याला शास्त्रज्ञान विषय किंवा उपपत्त्यांविषयी माहिती विचारत असेल तर 15 मार्क जे आहेत ते तुम्हाला आपल्याला याबद्दल अध्यापनशास्त्र म्हणजे मानसशास्त्राचा अध्यापनशास्त्रामध्ये कसा उपयोग आहे तर त्याबद्दल, म्हणजे मग आपण शाळेमध्ये इम्प्लिमेंटेशन त्याचं किंवा आपण कसा वापर करतो त्याबद्दल विचारलं जातं. तर सेवेतल्या शिक्षकांना या 15 मार्क जे आहेत तर त्यावरील उत्तरं देणं किंवा ते खूप जास्त सोपं जातं जे सेवेत शिक्षक आहेत. त्यामुळे जवळजवळ जर आपण विचार केला तर 5 विषयांचे 15 मार्कांप्रमाणे 75 मार्क हे पूर्णतः तुम्हाला शैक्षणिक घडामोडींवर आणि या पद्धतीने ते त्या विषयांचे विचारले जातात. त्यामुळे हा पेपर बऱ्याच अंशी सोपा असतो. त्यानंतर काठिण्य पातळी सोपी असते. फक्त काही कॉन्सेप्ट जर आपल्याला क्लिअर असतील ना तर हा पेपर एवढा अवघड नसतो. टीईटी सारखा तरी अवघड नसतो. त्यामुळे सीटीईटी जास्त लोकांच्या निघतात. फर्स्ट अटेम्प्टमध्ये सीटीईटी पास करणाऱ्यांचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे मला असं वाटतं द्यावी. आता बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की नाही, निकाल आमच्याच बाजूने लागणार आहे तर आम्ही देणार नाही. तर एक गोष्ट आहे, निकाल काहीही येवो परंतु जर कुणाला पुढे पदोन्नती हवी असेल, केंद्र प्रमुख प्रमोशन आहेत, विस्तार अधिकाऱ्याच्या वगैरे भविष्यामध्ये जागा निघणार आहे तर प्रमोशनसाठी सध्या तरी केंद्र प्रमुख पदासाठी किंवा प्रमोशनसाठी टीईटी हवी आहे. आता विस्तार अधिकारी वगैरे त्याची वेगळी परीक्षा होते परंतु काही ठिकाणी म्हणजे अगदी भरपूर सर्व्हिस वगैरे झालेली असेल तर विस्तार अधिकारी हे पद देखील वरिष्ठ जे केंद्र मुख्याध्यापक असतात त्यातून भरलं जातं. तर त्यामुळे त्यासाठी तुमच्याकडे टीईटी पास असणं गरजेचं आहे. त्यामुळे टीईटीचा पेपर 2 पेपर 1 जर तुमचं टीईटी किंवा सीटीईटी पास असणं गरजेचं आहे. त्यासाठी म्हटलं की आपल्याकडे आता सध्या आपण त्या प्रवाहात आहोत, आपण मागे एक टीईटी दिली आहे तर मग द्यायला काहीच हरकत नाही असं मला वाटतं. आणि सोपी परीक्षा आहे. दोन्ही पेपर चे फॉर्म भरून टाकावेत. फॉर्मची लास्ट डेट 18 डिसेंबर आहे. फॉर्म फिल करणं बऱ्याच दिवसांचं सुरू झालेलं आहे. अजूनही कुणी भरला नसेल, अजूनही कुणी संभ्रमात असेल की आम्ही भरावा की नाही भरावा, तर मला असं वाटतं की निकाल काहीही येवो, पुढे यावर पुनर्विचार याचिका जर काही ठिकाणी पडल्या असतील आणि आपल्या महाराष्ट्रात पडतील किंवा महाराष्ट्र शासनातर्फेच काही निकाल रिझल्ट येत असेल तर तो त्या जागी येईल. परंतु आपल्याला पुढील वाटचालीसाठी सीटीईटी टीईटी देणं गरजेचं आहे. म्हणून आता टीईटी मला असं वाटतं की पुढच्या टीईटीची वाट पाहण्यापेक्षा ही सीटीईटी देऊन ही क्वालिफाईड करावी असं मला तरी वाटतं. तर ही एक गोष्ट आहे. सध्या तरी अधिवेशनामध्ये हे 1-2-3 मुद्दे मला महत्वाचे वाटले टीईटी आणि सीटीईटीच्या संदर्भात. तर अजूनही तुम्ही फॉर्म भरला नसेल तर पटकन भरून टाका. आणि अजूनही तुम्ही आपलं पॅशनेट जर्नी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशा अपडेटसाठी आपलं पॅशनेट जर्नी हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन वेळेत मिळत जाईल. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत चॅनल सोबत राहा. धन्यवाद.